मला एकदम नवीन स्वस्त गोवा सापडलाय आणि ते म्हणजे केरळ मधलं वर्कला। सुंदर समुद्रकिनारे, योग कॅफेज, करायला भरपूर ऍक्टिव्हिटीज आणि अप्रतिम व्हाइब्स सगळं इथे। त्यामुळे इथे कसं जायचं, कुठे फिरायचं, कुठे राहायचं, काय खायचं, मुख्य म्हणजे किती खर्च येणार आहे गोव्याच्या तुलनेमध्ये, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा कुठलाच वर्कलाचा व्हिडिओ बघण्याची गरज लागणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। बाय द वे, आपण वर्कलाची प्रॉपर 4 भागांची सिरीज केली होती। ते व्लॉग्स ऑलरेडी सगळे रिलीज झालेले आहेत सुकीर्त जी वरती। पण बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की अरे भाऊ कन्फ्युजन होतंय, तर असा नीट प्लॅन देना आम्हाला। तर असं वाटलं की हक्काच्या ट्रॅव्हल गाडीमध्ये वर्कला घेऊन यावं। तर आपण लगेचच सुरुवात करूयात की वर्कलाचा प्लॅन कसा करायचा। तर आपला पहिला मुद्दा, वर्कलाला पोहोचायचं कसं। तर वर्कला आहे केरळमधल्या तिरुवनंतपुरम पासून 30 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे नियरेस्ट एअरपोर्ट जे आहे ते तिरुवनंतपुरम आहे। जर तुमच्याकडे पैसे असतील, फार डोक्याला शॉट नको असेल, तर फ्लाईट पकडा पुणे किंवा मुंबईवरनं आणि थेट त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरमला जा। तिथून कॅब करून किंवा बसने सुद्धा तुम्ही तासाभरात वर्कलाला पोहोचू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तिरुवनंतपुरमला खूप लिमिटेड फ्लाईट्स आहेत पुण्यावरनं। 2च फ्लाईट्स आहेत फक्त, बाकी सगळ्या कनेक्टिंग फ्लाईट्स आहेत आणि कमी असल्यामुळे फ्लाईट शक्यतो महाग असतात। त्यामुळे आधीच बुकिंग करा किंवा मुंबईवरनं तुम्ही फ्लाईट बुक करून जाऊ शकता। मुंबईवरनं 4 तरी ऑप्शन्स आहेत, शक्यतो इंडिगो बुक करा। आता आम्ही जी फ्लाईट बुक केली आम्हाला रात्रीचं ऑड टायमिंगचं फ्लाईट मिळाली। 1 ते 1.5 महिना आधी बुकिंग केलं तर 4 ते 5 हजार रुपयामध्ये वन वे एका माणसाचं तुम्हाला तिकीट मिळू शकतं। आता तुमचं बजेट कमी असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर दुसरा ऑप्शन काय की तुम्ही रेल्वेने जाऊ शकता। तर रेल्वेने त्रिवेंद्रमपर्यंत जायची गरज नाही, तुम्ही कुठलीही त्रिवेंद्रमला जाणारी ट्रेन पकडा आणि वर्कलाच्या साधारण 31 ते 35 मिनिटं आधी कोल्लम नावाचं स्टेशन येतं, तिथे उतरा आणि तिकडून बसने किंवा कॅबने तुम्ही वर्कलाला जाऊ शकता। आता वर्कला स्टेशन सुद्धा आहे, पण वर्कला स्टेशनला खूप कमी ट्रेन थांबतात, म्हणजे ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या जनरली वर्कला स्टेशनला थांबत नाहीत। त्यामुळे शक्यतो कोल्लमला उतरून तिकडून तुम्ही जाऊ शकता। आता हे ठिकाण लांब असल्यामुळे गोव्यासारखी 8 ते 15 दिवस आधी ट्रिप प्लॅन करून चालणार नाही। शक्यतो 1 ते 2 महिने आधी ट्रिप प्लॅन करा, म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्टचे खूप सारे ऑप्शन्स राहतील। आता तुम्ही वर्कलाला पोहोचलात तर आतल्यात फिरायचं कसं। तर सगळ्यात स्वस्त आणि बेस्ट मार्ग म्हणजे 2 व्हीलर रेंटवर घ्या। तिथे मोपेड म्हणजे ऍक्टिवा, ज्युपिटर, डिओ तुम्हाला रेंटवर मिळेल। एका दिवसाचे 500 रुपये घेतात, म्हणजे दोघांमध्ये एक गाडी वापरता येते। 250 रुपये प्रत्येकी। एकदा टाकी फुल केलीत, हवं तिथे फिरू शकता आणि हा सगळ्यात स्वस्त मार्ग आहे। टॅक्सी तिथे आहे आणि रिक्षा सुद्धा आहे, पण खूप महाग आहे। तिथे उबर नाहीये, त्यामुळे लोकल जे टॅक्सी ऑपरेटर त्यांच्याकडनं टॅक्सी घ्यायला लागते। आणि जर तुम्हाला दिवसभर फिरायचं असेल तिथे तर एका दिवसाचे 4000 रुपये घेतात, जे खूप जास्त महाग आहे, त्याची गरज नाहीये। त्यापेक्षा बाईक घेऊन तुम्ही बाईकने फिरू शकता। आता बाईक तुम्हाला कुठनं मिळेल, बेस्ट मार्ग सांगू का। जिथे तुम्ही राहायला जाणार आहात ना, तो जो मॅनेजर आहे हॉटेलचा, त्याला सांगा की आम्हाला 2 बाईक्स पाहिजेत, 3 बाईक्स पाहिजेत। तो थेट तुम्हाला बाईक ऑपरेटर बरोबर कॉन्टॅक्ट करून देतो आणि शक्यतो त्याच्या कॉन्टॅक्टने तुम्हाला भरोशाची बाईक मिळते। आता आपला पुढचा मुद्दा की एवढा कुटाणा करून आपण वर्कलाला गेलोय तर तिथे नक्की बघायचं काय। तर भरपूर बघण्यासारखं आणि एक्सपिरियन्स करण्यासारखं वर्कलाला आहे। आता काय काय बघायचं, आपण याचे 2 भाग करूया। पहिला भाग म्हणजे वर्कलातल्या वर्कलामध्ये कुठे फिरायचं आणि काय बघायचं, आणि दुसरा म्हणजे डे ट्रिप तुम्ही कुठल्या करू शकता वर्कलापासून। तर आपला पहिला भाग, वर्कलातल्या वर्कलामध्ये काय बघायचं। सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तिथले समुद्रकिनारे। आता मुख्य वर्कलामध्ये आहेत टोटल 5 समुद्रकिनारे, म्हणजे हे 5ही समुद्रकिनारे एका लाईनीमध्ये आहेत। तर पहिला आहे ऑफकोर्स वर्कला बीच। जरा गर्दी इथे जास्त असते, पण वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी इथे असतात आणि इथनं पण सनसेट छान दिसतो। दुसरा आहे ओडायम बीच, जो वर्कलापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ओडायम बीच थोडासा खडकाळ आहे, त्यामुळे निवांत सनसेट बघायला पण हा बीच मस्त आहे। साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाणी अजून तिथे मागे जातं, त्यामुळे समुद्रात खेळू पण तुम्ही शकता। ओडायम पण बेस्ट बीच आहे, आम्ही स्वतः ओडायम बीच वरतीच राहिलो होतो। तिसरा आहे एडवा बीच, जो ओडायम बीच पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि जर तुम्हाला समुद्रात प्रॉपर खेळायचं असेल तर हा सुंदर बीच आहे, अतिशय छोटासा आणि असा सी शेपचा हा समुद्र किनारा आहे एडवा बीच। एडवा बीच नंतर पुढचा आहे कप्पिल बीच। तर कप्पिल बीच मध्ये तिथे बऱ्याच स्टॉल्स असतात, गर्दी असते, पण या बीचची खासियत म्हणजे इथे एका बाजूला बॅकवॉटर आहे आणि दुसऱ्या बाजूला समुद्र किनारा आहे। त्यामुळे समुद्र किनारा फारसा खास नाही, पण तिथे जाणारा जो रस्ता आहे ना तो अप्रतिम आहे।
त्यामुळे ड्राईव्ह करण्यासाठी तरी तुम्ही नक्की कपिल बीचला जा. 5वा आहे ब्लॅक सँड बीच. त्याला ब्लॅक सँड बीच का म्हणतात? कारण एक जो असा पट्टा आहे वाळूचा तो काळा आहे, त्यामुळे त्याला ब्लॅक सँड बीच म्हणतात. पण खरं तर बरेच समुद्रकिनारे म्हणजे एडवा आहे किंवा ओडायम, तिथे सुद्धा बरीचशी माती जी आहे ती काळ्या रंगाची आहे, पण त्यालाच ब्लॅक सँड का म्हणतात मला माहित नाही. पण तो सुद्धा छोटासा समुद्रकिनारा मस्त आहे. आणि खासियत म्हणजे तिथे ज्या लाटा आहेत त्या खूप उंच लाटा येतात, त्यामुळे तिथे जे सर्फिंगचे वर्कशॉप्स आहेत ते सगळे ब्लॅक सँड बीचला चालतात. त्यामुळे तुम्हाला जर सर्फिंग शिकायचं असेल तर तिथे तुम्ही वर्कशॉप नक्कीच करू शकता. आता मी तुम्हाला 5 समुद्र किनाऱ्यांविषयी सांगितलं, पण खरं सांगू का, बीचसाठी कोणीच वर्कलाला जात नाही. तुम्ही म्हणाल अरे बीचसाठीच तर जातो ना आपण, तर नाहीये. वर्कला प्रसिद्ध आहे तिथल्या समुद्र कड्यासाठी, ज्याला वर्कला क्लिफ असं म्हणतात. म्हणजे वर्कलामध्ये आहेत 2 क्लिफ, एक आहे नॉर्थ क्लिफ आणि एक आहे साऊथ क्लिफ. क्लिफ म्हणजे काय तर समुद्र कडा, आणि त्या कड्यावरती कॅफेज, मार्केट, रिसॉर्ट्स एस्टॅब्लिश झालेत. तुम्ही निवांत कॅफेमध्ये बसा आणि तुम्हाला थेट समुद्राचा व्ह्यू तिथनं दिसतो. खरं तर आधी लोक नॉर्थ क्लिफला जास्त जायचे, पण आता नॉर्थ क्लिफ जास्त गर्दी झाल्यामुळे, टुरिस्टी झाल्यामुळे आता लोक साऊथ क्लिफला पण जायला लागले. नॉर्थ क्लिफ आणि साऊथ क्लिफ कम्प्लिटली हॅपनिंग एरिया असला तर तिथे गाडी घेऊन जायला परवानगी नाहीये. पण तुम्ही एका ठिकाणी म्हणजे क्लिफच्या सुरुवातीला हॅलिपॅड आहे, तिथे तुम्ही गाडी पार्क करून नॉर्थ क्लिफ आणि साऊथ क्लिफ चालत फिरू शकता. खरं तर ती चालत फिरण्याचीच गोष्ट आहे, त्यामुळे शक्यतो संध्याकाळच्या वेळेला जा किंवा रात्रीच्या वेळेला जा, अप्रतिम वाईब्स असतात. ऐका ना, पुढची माहिती तुम्हाला देतो, पण तुम्हाला सांगतो की एवढी माहिती तुम्हाला देतोय म्हणजे आयुष्यात कधी शाळेत अभ्यास केला नव्हता तेवढा अभ्यास आता मी करतोय. तुम्हाला एक छोटंसं काम करायचंय, तुम्हाला सबस्क्राईब करायचंय. फक्त प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कसं की आपले नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला कळतील ना. आणि ती बेल जी घंटा आहे ना ती पण नक्की दाबा. ओके, फार उपकार होतील आपल्यावरती, म्हणजे अभ्यास करायला मला अजून जास्त हुरूप येईल, नाही का. पुढचा मुद्दा, वर्कला मधली पुढची महत्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे बॅकवॉटर बोटिंग. आता केरळ म्हणलं की बॅकवॉटर आलंच. वर्कलाच्या मुख्य बीच पासून साधारण 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती मँग्रोव्ह विलेज नावाचं ठिकाण आहे, प्रॉपर ऍक्टिव्हिटी सेंटर आहे, आणि तिथून सगळ्या बोटिंगच्या ऍक्टिव्हिटीज चालतात. तिथे बनाना राईड आहे, कयाकिंग आहे. पण मी सजेस्ट करेन की शक्यतो ना तुम्ही प्रॉपर मँग्रोव्ह जंगल फिरवणारी 1.5 तासाची बोट राईड आहे. पारंपरिक जी लाकडी बोट असते ना केरळची, तर त्या बोटीतनं तुम्हाला 1.5 तास फिरवतात, आणि ती बोट राईड शक्यतो घ्या, कारण जो काय अनुभव येतो. कारण कयाकिंग सुरुवातीला उत्साह असतो, पण साधारण एक 10 मिनिटं गेली, फोटोज वगैरे काढून झाले की कंटाळा येतो, कारण किती वल्लवणार ना तुम्ही, आणि खूप मोठं अंतर आहे. त्यामुळे शक्यतो प्रॉपर लाकडी जी त्यांची बोट आहे तीच घ्या. 700 रुपये पर हेड तिकीट आहे, जे काहीच नाही, 1.5 तासाच्या मनाने काहीच तिकीट नाही. आणि ही बोट राईड शक्यतो संध्याकाळच्या वेळेला घ्या, म्हणजे 3 ते 5 किंवा 4 ते 6:30, म्हणजे तुम्ही सनसेट सुद्धा बघू शकता बॅकवॉटरमध्ये, आणि अप्रतिम अनुभव आहे. कम्प्लिटली छोट्या जंगलातनं ती जाते आणि मग नंतर मोठ्या तळ्यापाशी तुम्हाला घेऊन जातात आणि मोठी चक्कर मारून परत तुम्हाला त्याच ठिकाणी आणतात. त्यामुळे अजिबात चुकवू नये अशी आहे मँग्रोव्ह विलेज मधली बोट राईड. पुढचा आपला स्पॉट आहे स्वामी जनार्दन टेम्पल. 2000 वर्ष जुनं पुरातन असं हे मंदिर आहे. पण हे मंदिर दुपारी 12 वाजता बंद होतं, त्यामुळे आमचं हे मंदिर बघायचं मिस झालं. पण तुम्ही गेलात तर अजिबात चुकू नका असं हे मंदिर आहे. पुढचा स्पॉट म्हणजे वर्कला ॲक्वेरियम. खरं तर फारच ओके आणि ॲव्हरेज ॲक्वेरियम आहे, पण जर सोबत छोटी पोरं असतील, त्यांना काहीतरी ॲक्टिव्हिटी हवी असेल, दुपारच्या उन्हात बाहेर फिरायचं नसेल तर तुम्ही जाऊ शकता. छोटंसं ॲक्वेरियम आहे, 50 रुपये तिकीट आहे. 15 ते 20 मिनिटात तुमचा अख्खा ॲक्वेरियम बघून होईल. फार काय खूप ग्रेट वेगळ्या पद्धतीचे असे मासे वगैरे नाही आहेत, पण असे नाही काय 50-60 फिश टँक बघितल्याचं सुख तुम्हाला मिळू शकतं. आता ॲक्वेरियम सारखाच आपला पुढचा स्पॉट आहे कावेरी एलिफंट पार्क. आता इथे हत्ती आहेत, तर वेगळ्या प्रजातीचे पक्षी आहेत, शहामृग सुद्धा आहे. आणि जर तुम्हाला फार हौस असेल तर साप वगैरे गळ्यात टाकून तुम्हाला फोटो वगैरे काढता येतो, किंवा इग्वाना वगैरे हातामध्ये घेऊन तुम्हाला फोटो काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. एलिफंट राईड सुद्धा इथे होते, पण ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी हत्तीची तब्येत बरी नव्हती आणि त्याचा चेहरा बघून आम्हाला असं वाटलं की नको करायला. लांबनच आम्ही त्याला नमस्कार केला. आता खरं सांगायचं तर खूपच ॲव्हरेज आहे हे सुद्धा, पण आमच्या पोराला लईच आवडतो एलिफंट आणि सगळे प्राणी, त्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केलं. सोबत लहान मुलं असतील तर जाऊ शकता, पण खास आवर्जून जावं असा काय हा स्पॉट नाही. आता वर्कला मधल्या या सगळ्या स्पॉट व्यतिरिक्त अजून महत्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे इथे होतं प्रॉपर सर्फिंगचं वर्कशॉप. म्हणजे भारतामध्ये खूप अशी कमी ठिकाणं आहेत जिथे प्रॉपर सर्फिंगचं वर्कशॉप होतं. आता वर्कला मधले जे समुद्र किनारे आहेत तिथल्या लाटा खूप उंच असल्यामुळे तिथे हे शक्य आहे, त्यामुळे प्रॉपर सर्फिंगचं वर्कशॉप होतं. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सर्फिंग शिकू शकता. पण परत सांगायचं आहे, बरेच लोक ना 1 किंवा 2 सेशन घेतात, इंस्टाग्रामवर स्टोरी रील पुरतं
शिकतात आणि मग बंद करतात. प्रॉपर सर्फिंग शिकायचं असेल तर तुम्हाला 8 ते 10 दिवसाचं वर्कशॉप तुम्ही केलं पाहिजे. आता बरीच पोरं सिंगल पोरं असल्यामुळे नाही का, फॉरेनर भरपूर पोरी पण असतात, त्यामुळे सुद्धा सर्फिंग वर्कशॉप करतात. तर तुमचा इंटरेस्ट काय बघा, पण दनादन लय आपटायला होतं सुरुवातीला, त्यामुळे ती आपटण्याची तयारी असेल तर सर्फिंग वर्कशॉप करू शकता. आता वर्कलातले स्पॉट आपले झाले. आता दुसरा भाग, वर्कलापासून साधारण तासाभराच्या अंतरावरती कुठली ठिकाणं आहे, डे ट्रिप तुम्ही कुठल्या करू शकता. पहिलं आहे जटायू अर्थ सेंटर. अप्रतिम शिल्प आहे. रोपवेने तुम्ही वरती जाता आणि हे संपूर्ण शिल्प तुम्ही बघता, म्हणजे नक्की अनुभव घ्यावा असंच हे ठिकाण आहे. आपला दुसरा स्पॉट आहे मुंद्रो आयलंड. मुंद्रो आयलंड हे छोटंसं गाव आहे जे बॅकवॉटरच्या आजूबाजूला वसलेलं आहे. तुम्ही म्हणाल की अरे आपण प्रॉपर मँग्रोव्ह विलेजला बोटिंग करणार आहोत, परत तिथे जाऊन बोटिंग का करायचं, पण इथला बोटिंगचा एक्सपिरियन्स कम्प्लिटली वेगळा असेल. वर्कलापासून साधारण 1.5 तासात तुम्ही मुंद्रो आयलंडला पोचा आणि शक्यतो 3च्या सुमारास पोचा, म्हणजे तुम्हाला 3 ते 5 किंवा 4 ते 6 बोटिंग करता येईल. मँग्रोव्ह विलेजमध्ये तुम्ही मँग्रोव्ह जंगलातनं बोटिंग करता, पण इथे टिपिकल केरळचं जे छोटंसं गाव असतं ना, त्या गावाच्या आजूबाजूनी कॅनॉल्समधनं तुम्ही बोटिंग करता. छोटेसे पूल येतात, नंतर छोटीशी घरं तुम्ही बघू शकता. खूप वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल. म्हणजे आलेप्पीला साधारण त्याच पद्धतीचं बोटिंग होतं, पण आता आलेप्पी खूपच जास्त टुरिस्टी झालाय, खूप सारे रिसॉर्ट झालेत, पण हे खूप ऑफबीट डेस्टिनेशन आहे. त्यामुळे मुंद्रो आयलंड तुम्ही अजिबात चुकवू नका. फक्त तुम्हाला प्रॉपर अर्धा दिवस तिथे स्पेंड करावा लागेल. दुपारी निघावं लागेल, 1.5 तास प्रवास करून 2 तास बोटिंग करून परत तुम्ही येऊ शकता. मुंद्रोला तुम्ही राहू पण शकता. जर तुमच्याकडे प्रॉपर वेळ असेल तर 1 किंवा 2 दिवस मुंद्रोला राहण्याचा पण प्लॅन तुम्ही करू शकता. मुंद्रो आयलंडवर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, बघायचा राहिला असेल तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने ते बोटिंग होतं. त्याचबरोबर अजून बघण्यासारखे स्पॉट्स म्हणजे कोल्लम आहे. कोल्लम हे खरं तर मोठं गाव आहे. इथे समुद्रकिनारा सुद्धा आहे, अष्टमुडी लेक सुद्धा आहे, तिथे सुद्धा बोटिंग होतं. त्याचबरोबर त्रिवेंद्रम जवळ आहे, तुम्ही पद्मनाभ टेम्पल बघू शकता, त्रिवेंद्रम फिरू शकता. पुअर आयलंड सुद्धा आहे. पुअर आयलंड हे वर्कलापासून 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. कोवलम समुद्र किनारा सुद्धा आहे आणि कन्याकुमारी सुद्धा आहे. हे सगळे स्पॉट तुम्ही इन्क्लूड केलेत तर 8 ते 10 दिवसांची ट्रिप सुद्धा करू शकता. आता आम्ही 4 दिवस राहिलो वर्कलाला आणि 2 दिवस राहिलो कोल्लम अष्टमुडी लेकवरती. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठला स्पॉट आवडतोय आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रिप प्लॅन करू शकता. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्कलाला राहायचं कुठे. तर भाऊ भरपूर ऑप्शन्स आहेत. मी तुम्हाला तिन्ही रेंज सांगतो. एक आहे एकदम बेसिक स्वस्त हॉस्टेल्स. तिथे झोस्टेल आहे. झोस्टेलमध्ये तुम्हाला 600 रुपयात सुद्धा डॉर्मेटरीचा बेड मिळू शकतो. पर हेड 600 रुपये सांगतोय मी. रूम पण तुम्हाला 2 ते 4,000 रुपयाच्या रेंजमध्ये मिळू शकते. तिथे 10 ते 12 हॉस्टेल्स आहेत. hostelworld.com वर तुम्ही जा आणि तिथे तुम्ही बघू शकता भरपूर हॉस्टेल, सगळे नॉर्थ क्लिफ आणि साऊथ क्लिफ वरतीच हॉस्टेल्स आहेत. 400 रुपयापासून तुम्हाला बेड मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोबत जर लहान मूल असेल तर हॉस्टेलला परवानगी नसते. 18च्या पुढेच हॉस्टेलला परवानगी असते. त्यामुळे जर कपल असाल किंवा पोरापोरांचा किंवा कॉलेजचा ग्रुप असेल, कलिग्स असतील तर तुम्ही नक्कीच हॉस्टेलचा ऑप्शन चूज करू शकता. आता दुसरा ऑप्शन आहे होमस्टेज किंवा छोटेसे रिसॉर्ट्स. आता राहण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. एक तर समुद्रकडा आहे, नॉर्थ किंवा साऊथ क्लिफ, किंवा प्रॉपर बीच आहे. मी सजेस्ट करेन की शक्यतो नॉर्थ क्लिफला राहू नका, कारण आता नॉर्थ क्लिफ खूप जास्त टुरिस्टी झाल्यामुळे खूप गर्दी तिथे असते. शक्यतो साऊथ क्लिफला राहा, म्हणजे निवांतपणा पण तुम्हाला मिळेल आणि छान समुद्रकड्याचा आनंद घेऊ शकता. आणि जर तुम्हाला चिल मारायचं नुसतं फिरायला जायचंय तर नॉर्थ क्लिफवर नुसतं फिरायला तुम्ही कधीही जाऊ शकता. आता मिड रेंजचे कुठले ऑप्शन्स आहेत, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे कॅफे निद्रा. ओके, नाव तसं निद्रा आहे. अप्रतिम कॅफे आहे. फक्त 3 ते 4च रूम्स यांच्या आहेत. 3,500 रुपयामध्ये तुम्हाला रूम मिळते दोघांसाठी, म्हणजे पर हेड 1,500 रुपये. अप्रतिम, थेट साऊथ क्लिफवरती हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट पण नाही, छोटासा होमस्टेच म्हणावा लागेल. हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यांचा कॅफे सुद्धा अप्रतिम आहे. आता समुद्र कड्यावरती भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही रिव्ह्यूज बघून ठरवू शकता. पण चांगले रिव्ह्यूज असणारे रिसॉर्ट्स कुठले, तर क्लिफ स्टोरीज नावाचं आहे, सुरेख आहे हे सुद्धा. मॅग्नोलिया होमस्टे आहे, हा पण चांगला आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे ब्ल्यू वॉटर बीच रिसॉर्ट, हे सुद्धा छान, म्हणजे याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. इथनं व्ह्यू पण छान आहे, रिसॉर्ट पण चांगले आहेत आणि ही सगळी 3 ते 5,000च्या रेंजमध्ये आहे. आम्ही राहिलो होतो मादाथिल बीच रिसॉर्ट. आता मादाथिल कॉटेज सुद्धा आहे, जे समुद्र किनाऱ्यापासून थोडंसं लांब आहे. आणि मादाथिल रिसॉर्ट बँग ऑन बीच आहे. ओडायम समुद्र किनारा जो आहे त्याच्यावरती हे रिसॉर्ट आहे. आम्ही क्लिफवर नाही राहिलो, त्याचं कारण म्हणजे समुद्र कड्यावरून तुम्हाला व्ह्यू खूप भारी दिसतो, सनसेटला वगैरे लय भारी वाटतं. पण जर तुम्हाला बीचवर जायचं असेल तर संपूर्ण उतरून खाली जावं लागतं, चालावं लागतं.
आणि अथांग सोबत असल्यामुळे कधीही मूड आल्यावर आपल्याला खेळायला समुद्रावरती जाता येईल म्हणून आम्हाला शक्यतो बीचवरती हवं होतं. म्हणून आम्ही चूज केलं मादात हिल रिसॉर्ट. मादात हिल रिसॉर्ट आम्हाला 5,000 रुपये पर डेसाठी पडलं, दोघांसाठी इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. मादात हिलचा मी वेगळा व्हिडिओ केला आहे, प्रॉपर तुम्हाला तो रिव्ह्यू, त्याचा रिसॉर्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुमचा जो बघायचा राहिला असेल तर नक्की तो व्हिडिओ बघू शकता. पण मी 100% रेकमेंड करेल, फॅमिली असेल आणि तुम्हाला थेट समुद्रकिनाऱ्यावरती राहायचं असेल तर मादात हिल बेस्ट ऑप्शन आहे. आता वर्कलामध्ये खायचं कुठे, तर खायला भरपूर ऑप्शन आहेत आणि अप्रतिम कॅफेज आहेत आणि गोव्यापेक्षाही खूप स्वस्त आहे. मग तुम्हाला लगेच किमतीतला फरकच जाणवतो. आणि इतके निवांत कॅफे आहेत ना, म्हणजे काहीही न खाता नुसते चिल मारण्यासाठी एक कॉफीचा कप घेऊन तासनतास बसून राहू शकता, इतके अप्रतिम कॅफेज आहेत. तुम्हाला मी कॅफेजची लिस्ट देतो. पण परत नॉर्थ क्लिफवर असे जागोजागी कॅफेज आहेत, नॉर्थ क्लिफ आणि साऊथ क्लिफवरती. नक्की कुठल्या कॅफेजला जायचं तर मी तुम्हाला सांगतो, जिथे आम्ही गेलो होतो. पहिला आहे लिटिल तिबेट. मोमोज, सी फूड सगळं तुम्हाला तिथे मिळेल. लिटिल तिबेट मस्त आहे. जर तुम्हाला इटालियन खायचं असेल तर इंडा कॅफे आहे. अप्रतिम वूड फायर पिझ्झा तिथे मिळतो, पास्ता पिझ्झा सगळं. इटालिनो म्हणून सुद्धा आहे, तिथे सुद्धा इटालियन फूड अप्रतिम मिळतं. जर तुम्हाला एकदम हेल्दी आणि असे स्मूदी बाउल वगैरे इंटरेस्टिंग घ्यायचे असतील आणि अप्रतिम ॲम्बियन्स हवा असेल तर म्हणजे मी कधीच विसरणार नाही, म्हणजे त्या कॅफेसाठी मी परत वर्कलाला जाईल, ते म्हणजे कॅफे सरवा. म्हणजे कॅफे निद्रा मी राहण्यासाठी सांगितलं, त्या कॅफे निद्रावाल्यांचंच कॅफे सरवा आहे. निद्राच्या बाजूलाच ते आहे, थेट समुद्रकड्यावरती. म्हणजे असं वाटणारच नाही तुम्हाला, असं वाटेल तुम्ही कुठेतरी ग्रीसच्या समुद्र किनाऱ्यावरती निवांत कुठल्यातरी बेटावर बसला आहात असं फील. स्मूदी बाउल्स इथे मिळतात, खायला खूप सारे ऑप्शन्स आहेत. हे सुद्धा ठिकाण अप्रतिम आहे. अजून 2 कॅफे म्हणजे अब्बा. आता अब्बाची खूप हवा आहे, पण अब्बा मला नाही आवडलं. खूप ॲव्हरेज कॅफे आहे, पण क्वांटिटी भरपूर असते, वाईब्स एकदम छान आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी एखादं डिनर तुम्ही अब्बामध्ये घेऊ शकता. आणि ट्रिप इज लाईफ नावाचा सुद्धा कॅफे आहे, त्याचे पण रिव्ह्यूज भरपूर आहे. आता जर तुम्हाला प्रॉपर केरळ स्टाईल थाळी खायची असेल तर एक ठिकाण आहे जे वर्कलापासून थोडंसं लांब आहे. प्रॉपर केळीच्या पानामध्ये थाळी मिळते. जटायू अर्थ सेंटर आहे, तिथून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हिलवे ग्रुप ऑफ हॉटेल, इथे दररोज तुम्हाला छानपैकी थाळी मिळते केरळ स्टाईल. त्यामुळे या सगळ्या कॅफेचा तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता. ओके, ट्रिपचं प्लॅनिंग आपलं सगळं झालं, पण भाऊ पैसे किती? तर ही ट्रिप तुम्ही एकदम स्वस्तात सुद्धा प्लॅन करू शकता आणि जर असतील पैसे तर छान लक्झरी हॉलिडे सुद्धा करू शकता. तर एकदम स्वस्तात कसे प्लॅन करू शकता? जर तुम्ही बेसिक होमस्टे घेतलात किंवा छान अगदी सीव्हीवाला जरी होमस्टे घेतलात, तुम्हाला रूम पडेल 3,000 रुपयांना, असं आपण पकडूयात. ओके, हॉस्टेलमधल्या पण अप्रतिम रूम ज्या आहेत त्या 3,000 रुपयांना तुम्हाला मिळतात. म्हणजे प्रत्येकी झाले 1,500 रुपये एका दिवसाचे, ज्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो. आणि खाण्याचे आपण पकडूयात दिवसाचे 800 ते 1,000 रुपये, म्हणजे खाण्याचे झाले 1,000 रुपये, म्हणजे 2,500 रुपये एका दिवसाचा खर्च. बाईकचा, तिथे फिरण्याचा, ॲक्टिव्हिटीचा सगळा खर्च झाला. आपण त्यामध्ये 500 रुपये अजून ॲड करूयात, म्हणजे 3,000 रुपये एका व्यक्तीचे एका दिवसाचे खाण्याचा, राहण्याचा, फिरण्याचा खर्च झाला. जर तुम्ही 4 दिवसाची ट्रिप केलीत, 4 नाईट्स 5 डेज, तर 10,000 ते 12,000 रुपयात तुमचा खर्च बसू शकतो. आता फ्लाईटनी जाता का ट्रेननी जाता, तुम्हाला फ्लाईटचं तिकीट किती रुपयामध्ये मिळतंय यावर तुमचं बजेट ठरू शकतं. पण शक्यतो जर तुम्ही आधी बुकिंग केलं तर फ्लाईटचं तिकीट जाऊन येऊन 8,000 ते 10,000 रुपयात तुमचं बसू शकतं. आणि जर ट्रेननी गेलात तर लिटरली तुम्हाला थर्ड एसीचं तिकीट 800 ते 1,000 रुपयात मिळेल. त्यामुळे जाऊन येऊन 2,000 रुपये. त्यामुळे ट्रिप तुम्ही 8,000 ते 10,000 ते 25,000 अशा रेंजमध्ये आरामात प्लॅन करू शकता. आता हा जो खर्च आहे तो जर तुम्ही प्रॉपर सी व्ह्यू रिसॉर्ट घेतलं तर आहे, कारण रूम 3,000 ते 3,500 रुपयाला तिथे मिळते. पण जर तुम्हाला एकदम बजेट ट्रॅव्हल करायचं आहे तर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहा किंवा एअरबीएनबी तुम्ही घेऊन 3 ते 4 एक रूम शेअर करून राहू शकता. मग तुमचा राहण्याचा खर्च प्रत्येकी एका दिवसाचा 500 रुपये बसू शकतो. त्यामुळे 4 दिवसाचे झाले 2,000 ते 3,000 रुपये राहण्याचे. त्यामुळे संपूर्ण ट्रिप 4 दिवसांची, याच्यामध्ये जाण्याचे मी धरत नाहीये, तुम्ही 6,000 ते 7,000 रुपयामध्ये आरामात मॅनेज करू शकता. तुम्हाला अजून शंका असेल किंवा ती ठिकाणं कशी आहेत हे बघायचं असेल तर आपले वर्कलाचे प्रॉपर 4 भाग आपण केलेले आहेत. तिथली सगळी ठिकाणं, जटायू, मुंद्रा आयलंड सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. नक्की ते 4 भाग बघा, म्हणजे तुम्हाला जास्त अंदाज येईल तुमच्या ट्रिपचा. असेच आपण फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओज घेऊन येत असतो दर बुधवारी आणि दर रविवारी. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. वर्कला केरळ सिरीजचा हा आहे आपला शेवटचा भाग. यानंतर आपली परत महाराष्ट्र फूड टूर सिरीज चालू होतीये आणि आपण अशा ठिकाणी जाणार आहोत म्हणजे बघाच तुम्ही. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही.